प्रथमतः या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। बऱ्याच जणांना माझा परिचय आहे आणि बरेच जण पत्रकार बंधू नवीन असल्यामुळे माझा परिचय करून देतो। मी सातलिंग सामलिंग स्वामी, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे शासकीय सेवेत कार्यरत होतो आणि कार्यरत असताना माझी मूळ पोस्टिंग तुळजापूर पंचायत समिती येथे झाली। तदनंतर ते 2004 ला झाली। तदनंतर 2005 पासून जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सभापती, सन्माननीय उपाध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून मी कामकाज पाहिलं। त्याच दरम्यान राज्याचे मंत्री सन्माननीय विनयजी पोरे साहेब यांच्याकडेही मी स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे। तदनंतर राज्याचे माजी मंत्री, दिव्यांगाचे हृदय सम्राट सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्याकडेही मी स्वीय सहाय्यक PA म्हणून काम केलेलं आहे आणि आजही मी बच्चू भाऊंचा PA म्हणून कार्यरत आहे। पण ज्यावेळेस शासकीय सेवेत होतो त्यावेळेस शासकीय PA म्हणून कामकाज पाहत होतो। आता उमरगा लोहारा अनुसूचित जाती राखीव हा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा माझा मानस आहे। त्या निमित्तानं मी माझ्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक काम करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी मी उमरगा लोहारा विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे। हे आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगायचं होतं। बाकी तुम्हाला काय विचारायचं असतील ते प्रश्न विचारा। उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, दिव्यांग असतील, प्रथमतः या लोकांच्या अडीअडचणी सोडवणं, शेतकऱ्यांना, वंचित शेतकऱ्यांना पाणी पुरवठा, पाण्याचं व्यवस्थापन करणं, नदी खोलीकरण असेल, नदी रुंदीकरण असेल किंवा बेरोजगारांच्या हाताला काम देणं असेल, शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या अद्यापही तळागाळापर्यंत पोचलेल्या नाहीत। त्या योजना तळागाळापर्यंत पोचवून सर्वसामान्य जनतेचा विकास करणं हा माझा एक उद्देश आहे। कोणत्या पक्षाकडे आपण उमेदवारी मागणी केली आहे किंवा कुठल्या पक्षाकडे निवडून लढवायचं? नुकतंच 2 महिन्यापूर्वी मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे। आणखीन कोणत्याच मी राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य नाही। सगळ्याच पक्षाशी माझं बोलणं चालू आहे। योग्य वेळ आली की मी तो निर्णय आपल्याला सांगेन। कुठल्या पक्षात तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून निवडून लढवणार? मी अधिकृत पक्षाचा AB फॉर्म घेऊन विधानसभा लढवेन, अपक्ष विधानसभा लढणार नाही। अधिकृत AB फॉर्म कोणत्या पक्षाकडून घ्या ते आणखीन काय ठरलं नाही, कारण राज्याचं ध्येय धोरण ठरलं नाही। तरी पण तुम्हाला विश्वास असतो नाही, पण पक्ष मी आज सांगत नाही, त्याचं कारण सांगतो। मी आज एका पक्षाचं नाव सांगितलं आणि उद्या मला दुसऱ्या पक्षानं, म्हणजे दुसऱ्या पक्षाचे माझं जुळलं आणि त्यांनी मला AB फॉर्म दिला, तर त्यावेळेस तुम्हीच पत्रकार बांधव मला विचारता की बाबा हे असं का केलं। त्यामुळं माझ्या जीवनाची सुरुवात पत्रकारितेतून झाली आणि पत्रकार हा खरं बोलतो, खोटं बोलत नाही, म्हणून पक्षाचं नाव आज रोजी मी जाहीर करत नाही। सर, आता सांगितलं की आपण उमरगा आणि लोहारा मतदारसंघात शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्या योजना पोहोचत नाही। विद्यमान आमदार हे फक्त गप्पा मारण्याचं म्हणणं आहे। विद्यमान आमदारांनी, मी पेपरमध्ये बातम्या वाचतो, एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला, मला वाटत नाही निधी आला असता तर निधी दिसला असता लोकांना। तुझ्या भागामध्ये ज्ञानराज चौधरी हो करोडो रुपयाचा निधी आणलाय,
विकास कामं चालू आहेत अशा पद्धतीच्या दररोज बातमी आहेत. दररोज पेपरला त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? दररोज पेपरला मी बातम्या वाचतो. या भागात 10 कोटी आणले, या भागात 20 कोटी आणले. सद्य परिस्थितीमध्ये कोणत्याही भागात कामाची सुरुवात नाही. मला वाटतं त्याचे शासनाचे GR सुद्धा उपलब्ध आहेत का, पत्रकार बांधवांनी एकदा तपासावं. तुमचं आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय काम सामाजिक मी साधारण 5-6 वर्ष 5-6 पेपरचा पत्रकार म्हणून काम केलं आणि 1998 पासून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून काम करत होतो. आज त्या संघटनेचा मी राज्याचा सरचिटणीस आहे आणि संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम भरपूर केलं. त्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा केली, गोरगरिबांचे कामं केले, शेतकऱ्यांचे कामं केले, कष्टकऱ्यांचे कामं केले. सर्वांना मी माझ्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं मी कामं करून दिले. काय संकल्प आहे तुमचा किंवा पत्रकारिता सोडून विधानसभेमध्ये काम करण्याची तुमची भावना आहे? नाही, मुळात 2004च्या पूर्वी 98 ते 4 या काळामध्ये पत्रकारितेचा पत्रकारिता मी केली. तदनंतर 2004ला शासनाच्या सेवेमध्ये मी दाखल झालो. तरीसुद्धा सभापतीचा PA म्हणून नुकतंच 7-8 महिने पंचायत समितीला काम केलो. त्यानंतर 7-8 महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सभापती असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्याकडे PA म्हणून काम जॉईन झालो. आणि वास्तविक पत्रकार केल्यामुळं मला या भागामध्ये काम करण्यास काही अडचण आली नाही. सभापतीचा PA असेल, अध्यक्षाचा PA असेल, कारण पत्रकार म्हणून तळागाळात काय चालतं हे सगळं आपल्याला माहीत असतं. त्या कामाचा अनुभव आणि सभापतीकडे अध्यक्षाकडे PA म्हणून काम केलेला अनुभव हा मला मंत्रालयामध्ये खूप महत्त्वाचा वाटला. आणि माझं एक वैयक्तिक मत आहे, ज्यांना तळागाळातील प्रश्नांची जाणीव आहे, ज्यांना जनतेला काय हवं आहे हे माहीत आहे, त्या लोकांनी विधानसभा लढवावी. मला ग्रामपंचायतीपासून मंत्रालयाच्या शेवटच्या मजल्यापर्यंत सगळं कामकाज माहीत आहे. मग मंत्र्याचं PA म्हणून काम केलं, सामाजिक कार्यातून मंत्रालयाची ओळख आहे, PA म्हणून मंत्रालयामध्येच कामाला होतो. त्यामुळं तुमच्या उमरग्याचे ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील ज्ञानराज चौगुले आता आमदार आहेत, तरी सुद्धा उमरग्याची परिस्थिती अजूनही खेडेगावासारखीच आहे. उमरगा आणि लोहारा हे दोन्ही तालुक्याची खेडेगावासारखी परिस्थिती आहे. काय संकल्प आहे तुमचा? उमरगा शहरामध्ये आत्ता बायपास झाला. जो अंतर्गत रस्ता आहे तो रस्ता रुंदीकरण करणे, त्या रस्त्याच्या साईडला गटारी बंदिस्त नाली करणे आणि शहरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत ह्या अंतर्गत रस्त्याला सुद्धा बंदिस्त नाली करावी लागेल. कारण उमरगा शहरामध्ये मी आता पाहतो रस्त्यावर पाणी येतं आणि दुर्गंधी त्या पाण्यामुळं, मग ते नालीतलं पाणी असेल किंवा बाथरूमचं पाणी असेल, येऊ नये त्या बाबतीमध्ये ते काम करणं गरजेचं होतं. आणि वास्तविक पाहता सर्व भागातलं पाणी हायवे रोडवर येतं. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे किंवा आहे रस्त्याचं व्यवस्था करणे आणि बंदिस्त नाली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा लोहारा 15 वर्ष झालं तालुका आहे, अजूनही तालुक्यासारखा वाटत नाही. ST स्टँड सुद्धा चांगलं आहे. तुम्ही लोहाऱ्यासाठी काय करणार, उमरग्यासाठी काय करणार? लोहारा तालुका नवीन आहे, हे याला मान्य करावं लागेल. लोहारा तालुक्यामध्ये बरेच शासकीय कार्यालय नाहीत, ST स्टँड नाही, विश्रामगृह नाही आणि बऱ्याच योजनेपासून उदाहरणार्थ MIDC नाही. म्हणून ते सगळ्यापासून वंचित आहे. ते वंचित का ठेवले हा प्रश्न वेगळा. पण मला जर उमरगा लोहाराच्या बांधवांनी संधी दिली, निश्चित लोहाऱ्यामध्ये जे काय लोहारा तालुका किंवा लोहाऱ्याचा भाग जो वंचित आहे शासनाच्या योजनेपासून किंवा शासनाच्या कार्यालयापासून, ते निश्चितपणे ते कार्यालय किंवा त्या योजना पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी राहील त्यावेळेस. सर एक प्रश्न, मी आतापर्यंत बाहेर नोकरी केली, मला उमरगा स्थानिकमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाठबळ देतील का? मी बाहेर नोकरी केली असं नाही. मी जिल्हा परिषदेचा सभापतीचा PA होतो, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा PA होतो. त्यामुळं जिल्ह्यातील पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील राजकीय असतील, सामाजिक असतील किंवा आपले पत्रकार बांधव असतील, सगळ्याचे माझे स्नेहाचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत आणि सर्व माझ्या परिचयाचे आहेत, ते माझ्यासोबत काम करतील. शेवटचा प्रश्न आहे, उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्याची पोरं, इव्हन धाराशिव जिल्ह्यातलीच पोरं मुंबईला पुण्याला कामासाठी चालली आणि लोहारेचे
आणि उमरग्याची पोरं जी मुंबईला जाणार कामासाठी ते पोरं रोखवण्यासाठी काय करा? सांगितलं आत्ताच मी तुम्हाला, लोहारा शहरामध्ये MIDC नाही. पहिल्यांदा MIDC तिथं निर्मिती करणं लोहाऱ्यासाठी, आणि उमरगा शहरामध्ये MIDC आहे. तिथं नवीन उद्योग आणणं. जोपर्यंत नवीन उद्योग आणत नाही तोपर्यंत त्या युवकांच्या हाताला काम मिळणार नाही. आणि माझा एक मानस आहे, मला असं वाटते की उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जे काही तुम्ही म्हणल्याप्रमाणे पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणी लोक बेरोजगार बांधव कामाला जातात, त्यांनी परत यावं, आपल्या तालुक्यातच काम करावं. त्यांच्यासाठी उमरगा शहरामध्ये नवीन एक व्यवसाय MIDC मध्ये टाकला जाईल आणि लोहारा शहरामध्ये MIDC स्थापन करून उद्योग टाकले जातील. नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे, धाराशिव. शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्याचा जो आमदार आहे, त्या आमदारकीला इच्छुक असणारे आमचेच पत्रकार बांधव बरेच दिवस पत्रकारिता केली. पत्रकाराचे प्रश्न काय असतात हे त्यांना जाणीव झाली. पत्रकारांची हेळसांड त्यांनी ओळखली. पत्रकारांना काय गरजा आहेत तेही ओळखलं. आणि उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये जी दारिद्र्य अवस्था आहे, या ठिकाणी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील काही वर्ष ते ग्रामविकास मंत्री होते. ज्ञानराज चौगुले मागील 10 ते 15 वर्षापासून त्या ठिकाणचे आमदार आहेत. तरीसुद्धा उमरगा आणि लोहाराची म्हणावी अशी परिस्थिती सुधारलेली नाही. आणि हेच मनाला कुठंतरी वाईट वाटलं. आणि माझ्या भागातले प्रश्न मीच मिटवू शकतो, माझ्या पत्रकाराचे प्रश्न मिटवू शकतो, माझ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न मिटवू शकतो आणि तरुण पिढीच्या हाताला काम देऊ शकतो. मी मुंबई, पुणे या ठिकाणी एकही माझा तरुण जाऊ देणार नाही. माझ्याच भागामध्ये मी MIDC आणणार, माझ्याच भागामध्ये मी वेगवेगळे उद्योग आणणार आणि माझ्या भागातले लोक माझ्याच भागाला कामाला लावणार, ही संकल्पना मनात बाळगून येणाऱ्या विधानसभेला सातलिंग स्वामी नावाचे आमचे सहकारी मित्र, सहकारी पत्रकार जे बच्चू कडूंचे PA आहेत, आजही त्यांच्या सोबत काम करतात, त्यांना विचारूया काय संकल्पना केली आणि काय उमरगा आणि लोहाऱ्यासाठी करायचं आहे हे त्यांचं स्वप्न त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण विचारूया. सातलिंग साहेब, नमस्कार. की नेमकं तुमच्या मनामध्ये जे भावना आल्या, काय भावना आहेत की आमदारकीमध्ये एवढी ताकद आहे की समाजाचे प्रश्न मिटवू शकतो आणि दोन्ही तालुक्याचे मिटवू शकतो? काय तुमची संकल्पना काय? प्रामुख्यानं माझ्या म्हणजे ज्यावेळेस माणूस नोकरीच्या शोधात असतो त्यावेळेस पासून साधारण मला वाटतं 1998 पासून ते 2004 पर्यंत मी पत्रकारिता केली. पत्रकारिता करत असताना 2004 साली शासकीय नोकरीमध्ये दाखल झालो आणि शासकीय नोकरीमध्ये दाखल झाल्यानंतर 2005 पासून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सभापती, सन्माननीय उपाध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना ग्रामीण भागापासून जिल्ह्यापर्यंत ज्या लोकांच्या समस्या आहेत, प्रामुख्यानं त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांचा PA म्हणून काम करत असताना सर्व प्रश्न मी जवळून कटाक्षाने बघितले. तदनंतर मला राज्याचे माजी मंत्री सन्माननीय विनय कोरे साहेब यांच्याकडे सुद्धा PA म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तदनंतर या राज्याचे माजी राज्यमंत्री, दिव्यांगाचे हृदय सम्राट सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्याकडे PA म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि 30/6/2024 रोजी मी माझ्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन जनतेच्या सेवेसाठी उमरगा लोहारा राखीव मतदारसंघ अनुसूचित जाती
या राखीव मतदारसंघासाठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनोदय केला आणि जनतेच्या सेवेसाठी हा माझा मी निर्णय घेतलेला आहे. तर तुमच्या उमरगा आणि लोहाऱ्यामध्ये ज्ञानराज चौगुले आहेत आणि त्यांनी दररोज पेपरला बातम्या एवढा निधी आणला, 100 कोटी आणला, 70 कोटी आणला. पण ही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आता ही प्रक्रिया चालू आहे. 15 वर्षामध्ये काम नाही केलं त्यांनी. मग ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील असतील, ज्ञानराज चौगुले असतील, यांनी 15 ते 20 वर्षे हा दळभद्री एरिया तसाच ठेवला. या बाबतीमध्ये आपण काय म्हणाल? अगदी प्रखर सांगा जे काय ते. नाही, कोणी काय केलं आणि कोणी नाही काय केलं या बाबतीमध्ये मी नाव कोणाला ठेवणार नाही. पण मी निश्चित सांगेन, जो मी विधानसभा लढवण्याचा निर्णय ठाम घेतलेला आहे, उमरगा लोहाऱ्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला कसं येईल आणि या लोहारा उमरग्याच्या तालुक्याचा विकास बघून एक विकासाचं मॉडेल करेन महाराष्ट्रासमोर आणि राज्यातील लोक येऊन पाहावं उमरगा लोहाऱ्याचा विकास कसा झाला. त्या धर्तीवर बाकीच्या विधानसभाचा विकास त्या पद्धतीने करावा त्यांनी. काँग्रेसमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून सतत 15 वर्ष आमदार राहिले, 15 ते 20 वर्ष आमदार राहिले. अचानक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भाजपामध्ये गेलेले बसवराज पाटील या माणसाने मतदाराला धोका दिला का नाही हे सांगा. नाही, आता बसवराज पाटील साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही. त्यांना जो आलेला अभ्यास असेल किंवा त्यांना जे काय करायचं असेल त्यांनी मनाला विचारून तो निर्णय घेतला. त्या मतदाराला आता वाळीत ठेवलं, वाऱ्यावर सोडलं. त्या मतदाराचं मत घेण्यासाठी आपण त्यांच्या हिताचं काय काम करणार? मतदार तर तेच आहे, त्यांचे मतदान किंवा तुमचे मतदार तर तेच आहे, पण त्यांनी धोका दिला. उद्या तुमच्यावर मतदार विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? सुदैवानं तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही काय करणार आहे? म्हणून मी प्रथमतः आपल्याला सांगितलं की मी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळं ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत जे शासकीय कामकाज चालतं, कदाचित मी तेवढा खूप हुशार आहे असं म्हणत नाही, पण मंत्र्याचा PA म्हणून काम करत असताना मला आलेले अनुभव, मंत्र्याचा PA म्हणून मी काय काम करतो किंवा काय काम करू शकलो हा आलेला अनुभव आणि हा सगळा अनुभव आल्यानंतर मला असं वाटलं की बाबा मंत्र्याचा PA म्हणून आपण एवढं काम करू शकतो किंवा आता काम केलं आहे, तर विधानसभा उमरगा लोहारा ही लढवावी आणि झोकून काम करता यावं. कारण कसं आहे, PA म्हणून काम करणं वेगळं आणि विधानसभा सदस्य किंवा आमदार म्हणून काम करणं वेगळं. त्यामुळं लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी, जनतेची सेवा करण्यासाठी त्यात शेतकरी बांधव असतील, कष्टकरी बांधव असतील, कामगार असतील, दिव्यांग असतील, विधवा भगिनी असतील, एकल महिला असतील किंवा ज्या महिलांना किंवा ज्या लोकांना शासकीय योजनेचा लाभ देता आला नाही त्या सर्व लोकांच्या दारापर्यंत मला जर उमरगा लोहाऱ्याच्या बांधवांनी संधी दिली तर सर्व शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पत्रकार तळहातावर जीव घेऊन पत्रकारिता करतात, त्या पत्रकाराला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून हवा तसा न्याय मिळत नाही. या पत्रकारासाठी काय करणार? कारण त्यांचा संरक्षण कायदा घोषणा झाली तरीही धमकी येतात, पत्रकाराला मारहाण केली जाते, खून केले जातात. याच्यासाठी आपण काय करा? ज्यावेळेस मी शासकीय नोकरीमध्ये लागण्यापूर्वी पत्रकाराचे अनुभव मला माहीत आहेत, पत्रकारावर कसे अन्याय होतात माहीत आहे, पत्रकार जीवन कसं जगतो याचाही अभ्यास मी केला आहे. त्यामुळं पत्रकाराचे आलेले अनुभव, जिल्हा परिषदेमध्ये सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी जे काय आंदोलन केले त्या कर्मचाऱ्यांना, ते अजून कर्मचारी शासनाच्या बऱ्याच योजनेपासून वंचित आहेत. ज्या काय आर्थिक लाभाच्या योजना आहेत, मग ते वेतन आयोग असेल किंवा काही त्रुटी असतील, तर खूप अजून शासकीय जिल्हा परिषदेच्या लोकांनासुद्धा ह्या ज्या शासनाचा लाभ मिळतो तोही मिळाला नाही. आणि जिल्हा परिषद कर्मचारी असतील, पत्रकार बांधव असतील, यांचा आवाज उठवण्यासाठी मला विधानसभेत आपण पाठवावं आणि पाठवल्यानंतर निश्चितच जसं उमरगा लोहाऱ्याच्या जनतेसाठी मी काम करेन, तसंच राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील किंवा राज्यातील पत्रकार बांधव असतील, या सर्वांवर होणारे अन्याय
याचा आवाज निश्चितच विधानसभेमध्ये मी मांडेल. 1993ला भूकंप झाला. त्या भूकंपामध्ये अडकलेलं गाव म्हणजे उमरगा लोहार आहे. ही वंचित राहिलेली जी पोरं आहेत त्या पोरांच्या हाताला काम देण्यासाठी हा शेवटचा प्रश्न आहे. उमरगा आणि लोहारेचे माणसं तरुण पोरं कशी अडवणार आणि त्यांच्या हाताला कसा काम देणार याच्यासाठी काय करणार? मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, 1993ला भूकंप झाला. त्याच्यानंतर 2007 ते 8 पर्यंत डायरेक्ट शासकीय योजना होती. मला वाटतं 2% का 4% जागा राखीव होत्या. स्वातंत्र्य सैनिक, धरणग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना डायरेक्ट सेवेमध्ये समाविष्ट केलं जायचं. पण 2007 का 8 पासून ही शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया बंद केली. ती चालू करून ज्या ज्या लोकांकडे किंवा बेरोजगार बांधवाकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असतील, ज्या पद्धतीनं 2007-8च्या अगोदर जशी भरती झाली त्याच पद्धतीनं भरती करावी. त्या भरती केल्यानंतर बरेच बेरोजगार युवकांचा प्रश्न मिटेल. आणि लोहारा तालुक्यामध्ये प्रामुख्यानं MIDC नाही. लोहारा तालुक्यामध्ये नवीन MIDC उभा करणं, उमरगा तालुक्यामध्ये MIDC आहे तिथं नवीन उद्योग उभा करणं, आणि जे बांधव तुम्ही म्हणलात आता पुणे मुंबईला गेलात, तर नवीन उद्योग उभारणी झाल्यानंतर त्यांच्या हाताला काम दिल्यानंतर ते बांधव परत उमरगा लोहाराला येतील आणि त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर ते इथेच गुन्हा गोविंदाला नांदतील. तर हे आहेत सातलिंग स्वामी की जे की पत्रकारिता करून आता सभेचं वेध लागले त्यांना. कारण असं आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या तरुण पोरांच्या हाताला काम मिळाले पाहिजेत आणि आमचे तरुण पोरं मुंबई पुणे या ठिकाणी कामाच्या शोधात गेले नाही पाहिजेत. ही भूमिका घेऊन माझ्या भागातल्या पोरांच्या हाताला काम देण्यासाठी मी आमदार बनणं खूप गरजेचं आहे. सुदैवानं जर मला तिकीट मिळालं तर निश्चितच मी उमरगा आणि लोहारेचे कार्यकर्ते, लोहारेचे आणि उमरग्याचे तरुण पोरं, वयोवृद्ध माणसं, भूकंपग्रस्तामध्ये अडकलेले लोक यांना सर्वांना न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि ती भूमिका निभावण्यासाठी मी निश्चित काम करणार आहे असं त्यांनी मांडले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला तिकीट मिळून जर सुदैवानं आमदार झाले तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित उमरग्याला आणि लोहाऱ्याला न्याय देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.